ما أصاب من مصيبة إلا بإذن الله ومن يؤمن بالله يهد قلبه والله بكل شيء عليم وأطيعوا الله وأطيعوا الرسول فإن توليتم فإنما على رسولنا البلاغ المبين الله لا إله إلا هو وعلى الله فليتوكل المؤمنون يا أيها الذين آمنوا إن من أزواجكم وأولادكم عدوا لكم فاحذروهم وإن تعفوا وتصفحوا وتغفروا فإن الله غفور رحيم إنما أموالكم وأولادكم فتنة والله عنده أجر عظيم فاتقوا الله ما استطعتم واسمعوا وأطيعوا وأنفقوا خيرا لأنفسكم ومن يوق شح نفسه فأولئك هم المفلحون إن تقرضوا الله قرضا حسنا يضاعفه لكم ويغفر لكم والله شكور حليم عالم الغيب والشهادة العزيز الحكيم. जे काही संकट येतं अल्लाहच्या आदेशाविना येत नाही. जो कोणी अल्लाहवर ईमान राखेल त्याच्या मनास अल्लाह मार्गदर्शन करतो आणि अल्लाह प्रत्येक गोष्ट चांगल्या प्रकारे जाणतो. अल्लाहचं आणि त्याच्या पैगंबरांचं कथन मानत राहा. परंतु जर तुम्ही तोंड फिरवलं तर लक्षात ठेवा आमच्या पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांची जबाबदारी संदेश स्पष्टपणे पोहोचवण्याची आहे. लक्षात ठेवा की अल्लाहशिवाय कुणीही उपासनेस पात्र नाही आणि ईमान राखणाऱ्यांनी अल्लाहवरच भरोसा ठेवला पाहिजे. हे ईमानधारकांनो, तुमच्या पत्नी आणि संततीपैकी काही असेही आहेत जे तुमच्याशी वैर राखतात. तुम्ही त्यांच्यापासून सावध राहा आणि जर माफ कराल, दृष्टिआड कराल तर खात्रीनं अल्लाह देखील माफ करणारा मेहरबान आहे. तुमची धनसंपत्ती आणि संतती सर्व कसोटी करता आहे. या परीक्षेत जो सफल झाला तर अल्लाहच्या ठिकाणी त्याला फार मोठा मोबदला लाभेल. जेवढं शक्य होईल तेवढं अल्लाहचं भय राखा, त्याचे आदेश ऐका आणि मान्य करा आणि अल्लाहच्या मार्गात खर्च करा. यातच तुमचं भलं आहे. आणि जे कोणी आपल्या मनोकामनांपासून सुरक्षित राहिले तेच लोक सफल आहेत. जर तुम्ही अल्लाहला चांगलं कर्ज द्याल तर अल्लाह तुम्हाला त्याच्या 2 पट प्रदान करेल आणि तुम्हाला माफ करेल. अल्लाह मोठा कदर करणारा आणि अतिशय सहनशील आहे. गुप्त आणि उघड सर्व काही जाणणारा मोठा जबरदस्त हिकमतशाली आहे अल्लाह.